मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या मार्फत खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना तब्बल दीड महिन्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत. कारण की मित्रांनो, 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू असल्यामुळे या ठिकाणी राज्यात लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते देखील या ठिकाणी थांबवण्यात आले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील थांबले होते. परंतु या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे हे बरोबर देण्यात आलेले आहेत. कारण की आचारसंहिता लागल्या अगोदरच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आलेले आहेत. परंतु आता या ठिकाणी महिलांना डिसेंबरचे महिन्याचे पैसे प्रतीक्षा आहेत आणि आता डिसेंबर महिन्याचेही जो काही हप्ता आहे तो शासनाकडून 2100 रुपयाचा करण्यात आलेला आहे. आणि या 2100 रुपयाचा हप्ता मिळण्याच्या बँक खात्या वरती कधी जमा होईल याच्याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष हे लागून आहेत. कारण की आता निवडणूक झाली, निकालही लागला. ज्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली ते सरकार पुन्हा सत्तेत देखील आले. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी घोषणा केली होती की आमचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्याच्या डिसेंबरचा जो काही 6वा हप्ता आहे तो हप्ता त्यांच्या नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार आहे. परंतु आपण आलेला आहे तरी देखील अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत आहेत. परंतु मित्रांनो, अर्थातच आता या ठिकाणी शासनाकडून महिलांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यात विधानसभा 2024 निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड यश मिळाले आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींवर खूप खुश आहे. कारण की महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा महायुती सरकारकडून प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करून दिलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींना जो काही 6वा हप्ता आहे तो 100% महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि ते पैसे 2100 रुपये प्रमाणे असणार आहे देखील आहेत. हे पैसे मित्रांनो, तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात जमा करण्याची शक्यता आहे. कारण की या ठिकाणी नोव्हेंबर मध्येच लाडक्या बहिणींचे बँक खात्यावरील डिसेंबरचे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीने घोषणा झालेली आहे. परंतु आता नोव्हेंबर महिना संपला आहे देखील अजून लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. परंतु आता महिलांच्या बँक खात्यावरती 24 तासात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जाऊ शकतात. कारण की मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी शासनाने अगोदरच निधीची तरतुदी करून ठेवलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कामतरता ही भासणार नाही आहे. त्यामुळे आता बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 100% जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांसाठी डबल खुशखबर आहे. कारण की मित्रांनो, काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अशा देखील आहेत की ज्यांनी आता 6व्या हप्त्यात देखील 9,600 रुपये मिळणार आहेत. होय मित्रांनो, तर कोणत्या महिलांना या ठिकाणी 9,600 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना ही फक्त कागदावरती नसून या योजनेचा लाभ देखील महिलांना देणे सुरू झाले आहेत. ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ सक्षमीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. कारण की मित्रांनो, या सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. तसेच लाडकी बहीण योजनेचे जे काही अनुदान आहे 1500 रुपयाचा ते देखील आम्ही पुढे भविष्यामध्ये वाढवू. लाडकी बहीण योजनेच्या पुढे 5 वर्षातील जरी पैसे तुमच्या बँक खात्यावरती येत राहतील अशा प्रकारे ज्या सरकारने या ठिकाणी आश्वासन दिले होते ते सरकार आता आलेले आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षातही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारे हरकत नाही आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांना प्रतिसाद देखील मिळत आहे. अवघ्या काही महिन्यात मध्ये
लाडकी बहीण योजना ही खूपच यशस्वी आणि प्रसिद्ध देखील झाली आहे आणि योजनेला माध्यमातून महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे पैसे देखील जमा झालेले आहेत. म्हणजे महिला आतापर्यंत 9,500 जमा झालेले आहेत. परंतु आता महिलांना या योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता सतत सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता 6व्या हप्त्याचे 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. आणि मित्रांनो, आचारसंहिता तसेच निवडणूक या कारणामुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसेच मिळाले नाहीत. परंतु आता महायुती सरकार मात्र पुन्हा सत्तेत आल्यामुळे लाडकी बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे तसेच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये असे सर्वच पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.